आपण लहानपणापासून महाभारताबद्दल ऐकत आलो आहोत. कौरव पांडवांचे युद्ध, भगवान श्रीकृष्णांचे उपदेश, अर्जुनाचे शौर्य, भीष्मांची प्रतिज्ञा, कर्णाचे दान आणि द्रौपदीचा अपमान. या सर्व घटना आपल्याला परिचितच आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की महाभारताची सुरुवात नेमकी कशी झाली? हे महाकाव्य कोणी लिहिले, ते का लिहिले गेले आणि त्याला महाभारत हे नाव कसे मिळाले? आजच्या या पहिल्या भागात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. महाभारत हे केवळ युद्धाचा इतिहास नाही, ते मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य, लोभ, प्रेम, त्याग, कर्तव्य, न्याय आणि कर्म यांचा सखोल विचार या ग्रंथात आढळतो. भारतीय परंपरेनुसार महाभारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास मानले जातात. त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असेही म्हणतात. असे म्हणले जाते की त्यांनी आपल्या दिव्य ज्ञानाने संपूर्ण महाभारताची कथा रचली होती. परंपरागत कथेनुसार इतका विशाल ग्रंथ लिहिण्यासाठी वेदव्यासांनी भगवान गणेशाची देखील मदत मागितली. गणेशजींनी एक अट ठेवली, मी लिहिताना थांबणार नाही. यावर वेदव्यासांनीही एक अट ठेवली, तुम्ही श्लोकाचा अर्थ पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच तो लिहाल. या दोन्ही अटी मान्य करण्यात आल्या आणि महाभारताच्या लेखनास सुरुवात झाली. काही श्लोक अत्यंत गूढ अर्थाचे असल्याने गणेश त्यांचा अर्थ समजून घेण्यात वेळ घेत असत आणि त्या दरम्यान वेदव्यास पुढील श्लोकांची रचना करत. अशी पारंपरिक कथा सांगितली जाते. महाभारतात सुमारे 1,00,000 श्लोक मानले जातात. त्यामुळे हे जगातील सर्वात मोठ्या महाकाव्यांपैकी एक आहे. महाभारताला सुरुवातीला जय असे म्हटले जात असे. त्यात धर्माच्या विजयाची संकल्पना मांडली होती. नंतर या ग्रंथाचा विस्तार झाला आणि त्याला भारत असे नाव मिळाले, कारण तो भारत वंशाच्या इतिहासाशी संबंधित होता. पुढे कथा, उपदेश, तत्त्वज्ञान आणि अनेक प्रसंग जोडले गेले आणि हा ग्रंथ अधिक व्यापक झाला. तेव्हापासून त्याला महाभारत या नावाने ओळखले जाऊ लागले. महाभारतात केवळ कुरुक्षेत्राच्या युद्धाचे वर्णन नाही, त्यात राजकारण, कुटुंब व्यवस्था, नीतिशास्त्र, युद्धनीती, अध्यात्म, समाजजीवन आणि मानवी स्वभाव यांचे सखोल विश्लेषण आहे. याच महाभारताचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भगवद्गीता. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी मानला जातो. महाभारत आपल्याला शिकवते की प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. लोभ, अहंकार आणि अन्याय यांचा शेवट विनाशात होतो, तर सत्य, संयम आणि धर्म यांचा शेवटी विजयच होतो. पण महाभारताची खरी कथा युद्धापासून सुरू होत नाही. तिची सुरुवात होते एका प्राचीन राजवंशापासून, भरतवंशापासून. याच वंशातून पुढे राजा शांतनू, गंगा, भीष्म, सत्यवती, धृतराष्ट्र, पांडू, विदुर, कौरव आणि पांडव निर्माण झाले आणि मग इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष घडला. म्हणून पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत भरत वंशांची सुरुवात कशी झाली, राजा भरत कोण होते आणि कुरुवंशांची पायाभरणी कशी झाली. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाभारताच्या संपूर्ण मालिकेसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.